प्रचाराचं नारळ वाडेघर सर्कल म्हणजे दुर्गा मातेचं दर्शन घेऊन दुर्गाडी किल्ल्यावर जाऊन चारीवरून दर्शन करून वाडेघर सर्कल इथं प्रचाराचं नारळ तोडून वाडेघर गाव, वाडेघर पाडा, सापराडे गाव आणि हिऱ्याचा पाडा इथं थांबवण्यात आलेला आहे प्रचार फेरी. सांगायचं असं की नवीन काही लोकांना सांगण्याचं काही आवश्यकता मला वाटत नाही, कारण का तर गेल्या 30 वर्षापासून हा जो भाग आहे शिवसेना भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळं लोकांच्या मनामनात धनुष्यबाण, मनामनात कमल, त्यामुळं निशाणी फक्त लोकांसाठी एवढंच आवाहन करतो आम्ही की आमच्या महायुतीचे 4 उमेदवार आहेत. वरुण सदाशिव पाटील त्यांची निशाणी कमल आहे आणि सुप्रिया प्रभुनाथ भोईर त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे. शालिताई वायले त्यांची निशाणी धनुष्यबाण आहे आणि मी स्वतः उमेदवार जयवान बाराम भोईर माझी निशाणी धनुष्यबाण आहे. फक्त एवढंच लोकांना आवाहन करायचं आहे की 4 बटन दाबायचं आहे. पहिला कमल असेल, धनुष्य असेल, धनुष्य असेल, धनुष्य असेल, म्हणजे लोकांच्या ह्याच्याकडून गेलेलं आहे, निशाण्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे एवढी काही हे वाटत नाही मला अडचण. परंतु येत्या 15 तारखेला मतदारांनी कुठे नाही जाता या दिवशी आम्हाला मतदान करायचं आहे आणि भरघोस मतदान देऊन महायुतीला. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीमधील प्रभाग क्रमांक 1 या प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI, महायुतीचे 4 उमेदवार एकत्र येऊन अशी रॅली काढलेली आहे आणि प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे. आणि आपण पाहत असाल की प्रचंड प्रतिसाद या नागरिकांचा महायुतीच्या 4 उमेदवारांना इथे लाभत आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की या येणाऱ्या निवडणुकीमध्ये 15 तारखेला लोक या महायुतीवरती शिक्कामोर्तब करतील आणि मोठ्या संख्येने महायुतीला या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये निवडून देतील. आणि त्याप्रमाणे येणाऱ्या काळामध्ये महायुतीवरती जो विश्वास नागरिकांचा असेल ते आम्ही त्यांना जे काय त्यांच्या अडचणी असतील ते दूर करून आम्ही सार्थ करू. एक मिनिट हा ताई बोला. महायुतीची रॅली काढली कारण आम्हाला पक्षाने आम्हाला आमच्यावर विश्वासाने तिकीट दिलेलं आहे आणि आम्ही शिंदे गटातून आहोत, शिवसेना. तर यापुढची जे कार्य जे करणार आहोत आम्ही पक्षाच्याच प्राधान्याने करणार आहोत. आणि आज आम्हाला लोकांनी एवढा प्रतिसाद दिलेला आहे की आमची पहिली रॅली आज वाडेघर पासून जी सुरुवात झाली 1 नंबर अ ह्या प्रभागातून, तर ती पूर्ण ड प्रभागापर्यंत झालेली आहे. आणि आता पुढची रॅली आमची ब आणि क ची बाकी राहिलेली आहे. तर मी पुन्हा एकदा सर्व जनतेला विनंती करते की मला विश्वास ठेवा माझ्यावर, मी काम देईल आणि मला तुम्ही मत द्या.